नमस्कार. स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पाहूया आजची ठळक बातमी. राजाराम डाकवे तात्या यांना मान्यवरांकडून पुष्पांजली अर्पण. पाटण तालुक्यातील डाकेवाडी काळगाव येथील समाजशील व्यक्तिमत्व राजाराम विठ्ठल डाकवे तात्या यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित मान्यवरांनी पुष्पांजली वाहिली. तात्यांच्या आकस्मिक निधनाने एक धडपड्या सामाजिक बांधिलकी जपणारे अनमोल रत्न हरपल्याची भावना यावेळी लोकांनी व्यक्त केली. तसेच डाकवे परिवाराने तात्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राबवलेल्या सर्व उपक्रमांचे कौतुक करत त्यांचा आदर्श इतरांनी घेण्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. तात्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त डाकवे परिवाराने स्वतःच्या घरात वाचनालय सुरू केले आहे. यातील बरीचशी पुस्तके स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या विविध कार्यक्रम आणि स्पर्धात्मक उपक्रमात जमा झाली होती. त्याचे अनौपचारिक उद्घाटन शिवसमर्थ समाज शिल्पकार ॲडव्होकेट जनार्दन बोत्रे, सेवानिवृत्त पोलीस ऑफिसर संभाजीराव पाटणकर, प्राध्यापक ए.बी. कनसे, देवभाव वायचळ, ग्रामीण लेखक ज्ञानदेव मस्कर, शिवम असोसिएट्सचे गुलाब जाधव फौजी, नितीन पाटील, अक्षय पाटील, आप्पासू निवडगे, जगन्नाथ टेळे, कृष्णा डाकवे, विठ्ठल डाकवे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. समाजामध्ये वाचन संस्कृती रुजावी, सुसंस्कृत नागरिक घडावेत असा उदात्त हेतू ठेवून डाकवे परिवाराने स्पंदन ट्रस्टच्या माध्यमातून वाचनालयाची उभारणी केली आहे. चाफळ येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील पवार यांनी त्यांच्याजवळील नामवंत लेखकांची 100 पुस्तके भेट दिली आहेत. पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई आणि आमदार जयंत पाटील यांनी शुभसंदेश, तर साताऱ्याचा चॉकलेट हिरो आकाश पाटील यांनी व्हिडिओ क्लिप शेअर करत वाचनालयाला शुभेच्छा दिल्या आहेत. डाकवे परिवाराने यापूर्वी मान्यवरांचे स्वागत पुस्तकांनी, भित्तिचित्र काव्यस्पर्धा, प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशन, महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, कॅलिग्राफीतून अक्षर संस्कार, दिवाळी अंक स्पर्धा, स्वर्गीय राजाराम डाकवे तात्या साहित्य पुरस्कार असे वाचन चळवळीला हातभार लावणारे उपक्रम राबवले आहेत. याशिवाय स्पंदन एक्सप्रेस मासिकाच्या माध्यमातून लिहिण्यासाठी वाचकांना एक व्यासपीठही निर्माण केले आहे. वाचन चळवळीसाठी अनोखे पाऊल उचललेल्या डाकवे परिवाराच्या या कृतीचे परिसरातून कौतुक होत आहे. त्यानंतर सायंकाळी डाकेवाडीतील स्थानिक भजनी मंडळाने अप्रतिम भक्तिमय गीतांचे सादरीकरण केले. सूर्यकांत डाकवे, लक्ष्मण डाकवे, वसंत डाकवे, विनेकरी महादेव डाकवे, चोपदार पांडुरंग जाधव, तुकाराम चव्हाण, नंदा मस्कर, मीना डाकवे, शामराव डाकवे, लक्ष्मण मस्कर, काशीनाथ डाकवे, सुनंदा डाकवे, शंकर डाकवे, कलाबाई डाकवे, आनंदा घाडगे, पांडुरंग डाकवे, तानाजी डाकवे, लक्ष्मण डाकवे, दत्तात्रय डाकवे इत्यादींच्या सहभागाने या भजनाची उंची अधिकच वाढली.
उपस्थित भजनी मंडळांना डाकवे परिवाराच्या वतीने तात्या हे पुस्तक, टॉवेल, टोपी, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. डाकवे परिवाराने या उपस्थित सर्वांचे आभार मानले. लंकापती धाडिला बोले बला चांगला मान्य सभा मंडळी जीवन मुरवी चिता सुंदरी त्रिती महामंडळी डाकवे परिवाराने राबवलेल्या या अभिनव उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गयाबाई गौरी डाकवे, रेश्मा डाकवे, पार्वती येळवे, सविता निवडुंगे, रत्नाबाई काळे, भरत डाकवे, सुनील मुटल, जिजाबाई मुटल, लक्ष्मी डाकवे, अनुसया डाकवे, पौर्णिमा डाकवे, प्रथमेश डाकवे, स्पंदन डाकवे आणि सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.